भारत देश त्याच्या रहस्यमय गोष्टीमुळे नेहमीच अख्ख्या जगाला भुरळ घालत असतो। भारतात अनेक राजे राजवाडे होऊन गेले, अनेक महाल आणि रहस्यमय किल्ले इथं आजही स्वतःचं अस्तित्व टिकून आहेत। ते किल्ले आणि ठिकाणांबद्दल रहस्यमय गोष्टींचं कोडं उलगडण्यास विज्ञानाला सुद्धा आजपर्यंत जमलं नाही। विज्ञानाच्या जोरावर मनुष्यानं चंद्रावर जरी झेप घेतली असली तरी काही रहस्यमय गोष्टींच्या बाबतीत त्याला नेहमीच झुकावं लागले। भारतात अशाच काही रहस्यमय जागा आहेत ज्या आजच्या युगातही रहस्यांनी भरलेल्या आहेत। या ठिकाणावरील रहस्य जाणून घेण्यासाठी दररोज देश विदेशातील लोक, पर्यटक इथं आजही येतात। अशीच काही रहस्यमय ठिकाणं मी तुमच्यासाठी शोधून काढली आहेत। भारत ही आश्चर्याने भरलेली भूमी आहे। इथं अनेक माणसाने निर्माण केलेल्या तर काही नैसर्गिकच असलेले चमत्कार आहेत। आज मी तुम्हाला अशाच काही अविश्वसनीय ठिकाणांबद्दल सांगणार आहे ज्यांनी जगभरातील अनेकांना त्यांच्या गूढ रहस्यानं आश्चर्यचकित केले। चला तर जाणून घेऊया त्याच्याबद्दल माहिती। नमस्कार, मी ज्ञानेश्वर जाधव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। पहिलं ठिकाण आहे हँगिंग पिलर वीरभद्र मंदिर। भारताला मंदिरांचा देश म्हणणं चुकीचं ठरणार नाही, कारण इथं अनेक मंदिरं आहेत जी तुम्हाला मोजून सुद्धा संपणार नाहीत। आपल्या देशात अशी अनेक मंदिरं आहेत जी त्यांच्या भव्यतेसाठी आणि अनोख्या शैलीसाठी ओळखली जातात। असंच एक अनोखं मंदिर आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यात आहे। या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा एक खांब हवेत लटकलेला आहे, पण आजपर्यंत त्याचं रहस्य कुणालाच कळलेलं नाही। वीरभद्र मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्यकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे। इथं नंदीची विशाल मूर्ती आहे, फ्रेस्को पेंटिंग्स आणि कोरीव काम यासारख्या आकर्षक वैशिष्ट्यांव्यतिरिक्त तिथं लटकणारा एक खांब एक कुतूहल निर्माण करणार आहे। या मंदिराला एकूण 70 खांब आहेत, त्यापैकी एक खांब जमिनीला जोडलेला नाही, तो गूढपणे हवेत लटकत आहे। या खांबाच्या खालून एखादा कापड किंवा उडणी आरपार जाऊ शकते। लेपाक्षी मंदिराचा अद्वितीय खांब आकाशस्तंभ या नावाने ओळखला जातो। जमिनीपासून अर्धा इंच वर हा खांब आहे। देशभरातील हे आश्चर्य पाहण्यासाठी अनेक लोक या मंदिराला भेट देतात। दुसरं रहस्य तरंगत्या दगडांचं रहस्य रामेश्वरम। रावणाने सीताहरण केल्यानंतर सुग्रीवाच्या मदतीने सर्व वानरांना एकत्रित करून श्रीरामांनी आपली सेना तयार केली। भारताच्या दक्षिण तीरावर आल्यानंतर समुद्र ओलांडावा कसा असा प्रश्न सर्वांना पडला। त्यावेळी श्रीरामांनी समुद्राला आव्हान केलं। समुद्रातून सेतू बांधण्याचा सल्ला समुद्रदेवाने दिला। श्रीरामांच्या वानर सेनेत नल आणि नील हे दोघे श्रेष्ठ वानर होते। ते प्रत्यक्षात विश्वकर्मा यांचे पुत्र होते। निर्माणाचं तंत्रज्ञान आणि त्यातील बारकावे, उत्तम पद्धती याचं त्यांना चांगलं ज्ञान होतं। त्यामुळे या दोघांच्या हातून सेतू निर्माण केला जावा असा सल्ला समुद्रदेवानं प्रभू श्रीरामांना दिला। त्यानुसार संपूर्ण वानर सेनेला हाताशी घेऊन सेतू उभारण्याला सुरुवात झाली। सेतू निर्माण करताना त्यात वापरण्यात येणाऱ्या गोष्टीवर म्हणजेच दगडांवर श्रीराम लिहिलं जायचं। राम नामाच्या वस्तू समुद्रावर तरंगायच्या। दगड, मोठे वृक्ष यांच्या मदतीनं सेतूचं काम पूर्ण झालं। सर्व वानरांनी मिळून नल आणि नील यांच्या नेतृत्वाखाली रामेश्वरम ते श्रीलंकेतल्या मन्नारपर्यंत हा सेतू उभारण्यात आला। रामेश्वर इथं समुद्राची पातळी कमी असल्यामुळं त्या ठिकाणाहून सेतू निर्मिती करण्यात आली। रामेश्वर जवळच पंबन बेटावरून हा सेतू बांधण्यात आला। याच बेटावर असे काही दगड आहेत जे पाण्यावर तरंगतात। या परिसरात आढळणारे काही दगड सामान्य दगडासारखेच असतात, पण ते पाण्यात टाकल्यावर ते तरंगतात। तिसरं रहस्य आहे महाबलीपुरमचा बॅलन्सिंग रॉक। लोकांचा असा विश्वास आहे की हा दगड भगवान श्रीकृष्णाचं लोण्याचं भांडं आहे जे आकाशातून पडलं होतं। आता तो महाबलीपुरममध्ये एका मोठ्या दगडाच्या रूपात एवढ्या उतारावर ठेवण्यात आलाय की ते पाहून लोक थक्क होतात। वास्तविक पाहायला गेलं तर हा दगड उंच उताराच्या काठावर ठेवलेला आहे। तो पाहताना हा दगड कधी खाली पडेल असं वाटतं। हा दगड सुमारे 20 फूट उंच असल्याचा अंदाज आहे। हे पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येतात। एवढा मोठा खडक उतारावर कसा स्थिर राहू शकतो हे पाहून पर्यटक थक्क होतात। 1908 मध्ये ब्रिटिश सरकारनं हा खडक इथून हटवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। हा खडक आजही तसाच आहे। या ठिकाणी हा दगड कसा स्थिर आहे हे कोणालाच समजलं नाही। जुळ्या मुलांचं गाव केरळ। जुळ्या मुलांच्या जन्माच्या बाबतीत भारत पिछाडीवर असला तरी भारतातील एक गाव याला अपवाद आहे। होय, भारतातलं हे एकमेव ठिकाण आहे केरळ राज्यातल्या मलप्पुरम जिल्ह्यातल्या कडोनी भागात आश्चर्यकारकपणे जुळी मुलं जन्माला येतात।
खरं तर असं म्हटलं जातं की गावात 200हून अधिक जुळी जोडपी आहेत, मात्र या परिसरातल्या पाण्यात काही रसायनं आढळल्यामुळे जुळी मुलं जन्माला येतात. अशा घटना घडण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या. आसाम हे राज्य चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, मात्र आसाममध्ये काही रहस्यमय गोष्टी घडतात. आसाम राज्यात दिमा हसाओ जिल्ह्यात जतिंग गाव आहे, जिथं हजारो पक्षी एकत्र येतात. हे पक्षी या गावात एकाच वेळी आत्महत्या करतात. हे पक्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात विदेशातून हजारो मैलाचा प्रवास करून या गावापर्यंत पोहोचतात. विना अडथळा डोंगर दऱ्या पार करून येतात. मात्र ते इथं येऊन असं का मारतात हे कोणं पक्षी मित्रांना सुद्धा अजून उलगडलेलं नाही. पुढचं आहे मॅग्नेटिक हिल, लडाख. भारतात एक डोंगराळ जागा आहे. हे डोंगराळ ठिकाण लडाखमध्ये आहे, ज्याला मॅग्नेटिक हिल असं म्हणतात. लेह शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेला हा रस्ता गुरुत्वाकर्षणाच्या घटनेशी संबंधित आहे. यामुळे हे ठिकाण लोकांना आकर्षित करतं. या डोंगराला मिस्ट्री हिल किंवा मॅग्नेटिक हिल असं देखील म्हणतात, कारण ही अशी जागा आहे जिथं वाहने वरच्या दिशेनं ओढली जातात. असं म्हटलं जातं की एखाद्या गाडीला न्यूट्रल गिअर टाकून जर तुम्ही तशीच सोडून दिली तर ताशी 20 किलोमीटर वेगानं ही गाडी वरच्या दिशेने जाते, म्हणजेच त्या मॅग्नेटिक हिलकडे खेचली जाते. म्हणूनच लोक याला मिस्ट्री हिल अर्थात मॅग्नेटिक हिल म्हणतात. यामागे अनेक कारणे दिली जातात. काही लोकांचा असा विश्वास आहे की या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र आहे जे कारला वर खेचतं. त्याच वेळी काही लोकांचा असा विश्वास आहे की या ठिकाणी वाऱ्याचा प्रवाह असा आहे की तो कारला वरच्या दिशेने ढकलतो. इतकंच नाही तर काही लोकांचा असा देखील विश्वास आहे की गुरुत्वाकर्षणाचा नियम इथं पूर्णपणे बदलतो, त्यामुळे गाड्या वरच्या दिशेने ओढल्या जातात. तर ही होती आपल्या भारतातली रहस्यमय ठिकाणं. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.